वाटत नाही हो. नाही नाही बरोबर आहे तुम अगदी बरोबर आहे तुमचं वाटणारच नाही काही झालंय ऍक्च्युली हा आईवर गेलाय मी काकीवर गेलोय. काय दादा पूर्ण वाक्य बोल ना. नाही काय ते अर्थ काय? सांगशील दादा? नाही नाही तसं नाही ते मी मला आई वडिलांनीच वाढवलं लहानपणापासून. दादाला ना आमच्या काकींनी वाढवलं. वाढवलं. बरोबर. आमची काकी तिकडे खानदेशात असते ना तिकडे मोठे झाले दादा आमचे. अच्छा हे खानदेशात लहानाचे मोठे झाले. होय, होय, होय. तरी इकडची भाषा चांगली बोलतात हे. अजून 5 मिनिटं थांबलात ना सगळं महाराष्ट्र फिरून आणते. नमस्कार मंडळी. भाषेची सर्व बंधनं ओलांडून तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, अरुण कदमांच्या घरी आज होणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम. चला बघूया आज तरी हे रखडलेलं लग्न मार्गी लागतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. दादा दादा काय हो दादा. आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हो दादा हो. मला आशीर्वाद दे. दादा दादा अरे तू दादा आहेस. मी लहान भाऊ आहे ना. तू का पाया पडतोयस? मग तू पाया पडणार माझ्या? मी पाया पडलं पाहिजे ना दादा. मग पड ना. मला माहित होतं वसाऱ्या तुझं एक छोटू शिखर मध्ये पोट आले ना त्याच्यामुळे तुला वागता येणार नाही. नाही, असं नाही. आज कुणीतरी कुणाच्या तरी पाया पडलं पाहिजे अशी पद्धत आहे ना म्हणून मी तुझ्या पाया पडतो. मला नको दादा, आशीर्वाद अरे दे. काय करतोय? अरे लयच आनंदाचा दिवस आहे तुला सांगतो. म्हणजे मला असं वाटतं की माझं आता घोड्यावरून वरात निघणार आहे सगळे नाचणार आहे ज्या माझं लग्न होत आहे. थँक्यू यार थँक्यू. तू मुंबईतून माझ्यासाठी इकडे गावाला अरे आला. दादा का नाही येणार? हा माझ्या दादालाच मुलगी बघायला येणार आहे. मी सगळे कामधंदे सोडून डायरेक्ट इथे आलो. अरे थँक्यू दादा सगळं तुझ्या मनासारखं होणार. आज माझ्या दादाचं लग्न होणार. कारभारी मी जाते माहेराला हो. या घाबरू नका असंच गातात ते. या. अरे कदमांच्या घराला अरण्या अरण्या तुम्ही एक काम करा तुम्ही अरे पाहुणे अरे पाहुणे अरे पाहुणे हा पाहुणे तुम्ही या. या आमचा रोजचा या तुम्ही काय झालं आता काय झालं बाहेर कशाला घेतो सारखा? तुम्ही इकडे कशाला आलो वसाड्यानो? कशाला म्हणजे इकडे काय काम आहे तुमचं? काम अरे तुम्ही कळतं का तुम्हाला काय झालं? माझं जरा काय बरं चांगलं वाटलं का लगेच तुम्हाला वास येतो काय रे वसाड्यानो? माझं आयुष्य उद्ध्वस्तच करून ठेवणार आहे का तुम्ही? ही निगेटिव्हिटी पहिली काढून टाक मान्यात. अरे आम्ही तिकडे टपरीवर 2 देव माणसं चाय पीत बसलो हा, होतो मग? तर ती 2 माणसं आली आणि म्हणाली कदमाचं घर कुठं आहे पोरगी दाखवायला आलो. पहिल्यांदा आम्ही तिचा विचार केला. म्हटलं शेवटी आयुष्याचा प्रश्न आहे तिचा. पण नंतर मग तुझा पण विचार केला की गावातला माणूस आहे, ह्याचं झालं पाहिजे म्हणून मुकाट्याने घेऊन आलो. काय मोर्या नाही ते काय अरे काय नाही रे काय झालं समजव जरा ह्या थांबवलं याला नाही नाही ते काय? वाचाडी पडली. ऐक, ऐक काय ऐक तुझ्या ना मनात ना अरण्या नेहमी आहे ना पूर्वग्रह ना दूषित आहे. हा. नाही थांब, काय बोलतो हा? थांब, थांब, पूर्वग्रह दूषित आहे. थांबा कसं मला झालं नाही कळलं. काय नाही बोलतोय? त्याला पण नाही कळलंय. मी थांब पूर्वग्रह दूषित म्हणजे आम्ही तुझं वाईटच करायला आलो असं तुला वाटत मला पण राहतं. तेच वाटतंय. मग अरे आम्ही तुझा नेहमी भल्याचा करता हा. तू आमच्यासाठी कोण आहेस? टाइमपास. ऐकतोय दादा. ते आत आले चल ना. ऐक, पहिले एक काम कर ह्यांना घालू म्हणजे हे मला बघायला असू दे दादा. ह्यांना घालू पहिले. गावातले 2 प्रतिष्ठित व्यक्ती तुझ्या बोलणीला हवेत. चला मुलांनो. हे मोठे फुकटचे चाय पिणारे हे थालीपीठ घेतले. दादा थालीपीठ नाही प्रतिष्ठित आहे. चल, चल. आता ते आता आत घे याला. चल, मुरुन. बाकी काय नाही फंबलवर फंबल टाकायचं बाकी काय नाही. मला पोरगी बघायला आली. मला आत घ्या पैसा. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार हा बसा बसा काय काळजी करू नका. बसा बसा मी बसू, हा. येस बसा बसा. बसा. अरे नाही बेटकर काय तुम्ही नाही, बसा. नाही, तुम्ही बसा. नाही, अरे, अहो, तू- तू- अरे, नाही, अरे, तुम्ही- तू- अरे, अरे बसा ना. तू असं असं नाही तुम्ही मी नाही बसणार. मी नाही बसणार. नाही, नाही. तुम्ही बसा. नाही अरे एक काम करा तुम्ही बसा तुम्ही बसा बसा इथं बसा बसा मी बसतो खाली. नाही नाही, अहो मोरे तुम्ही कसे खाली बसणार? तुम्ही बसा. बरोबर अरे मी अरे फुगड्या कशाला खेळताय वाचाड्यानो? फुगड्या खेळायला आलाय. फुगड्या खेळायला आलाय. सॉरी
त्याला उभा राह तू बस. हा? अरे तू मुंबईचा पाहुणा आहे, तू बसशील का ना? अरे तू कसा आहे, तू पाहुणा आहे, तू बसलं नाही, पाहिजे. पण मी पाहुणा असलो तरी बेटकर काका उभे मला नाही बस जाणार. झालं, बस झालं, हे. नाही नाही, तू- ऐक, ऐक, ऐक. नाही. बेटकर काका बस. वेट करा, बस तू इथं बस बस मी खाली बसतो मारा तिकडे, अहो, बस. नाही ना, मोरेलो, असं कसं करणार? अरे काय म्हणतो? अरे वसाड्यांनो, हे स्क्रिप्ट मधली वाक्यच नाही, हे कशाला करताय? जे स्क्रिप्ट मधलं आहे ते करूया. फायनल मोरे इथे मी बस इथं बसतो. बेटकर काका इथे बसा. ऐक 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 नको त्यांना उभं राहू दे. हा, नमस्कार हा, नमस्कार. नमस्कार. तुम्ही दोघेच आलात म्हणजे वडीलधार कोणी आलं नाही? नाही म्हणजे आई बाबा आहेत ना ते नवस फेडायला गेलेत गोव्याला. गोव्याला? हो म्हणजे आमचे बाबा मध्ये गेले होते ना गोव्याला तेव्हा ते दारू पिऊन जरा गटारात पडले. अच्छा. तर मग आईने गटारालाच नवस केला की बाई यांची दारू सुटू दे, मी तुझ्यात येऊन 2 दारूच्या बाटल्या होतील. वा वेगळं. बाबांची दारू सुटली तर आई गेली नवस फेडायला. आई रस्ता चुकू नये म्हणून बाबा पण गेले तिच्या बरोबर. अरे वा, म्हणजे वा. किती एकमेकात प्रेम तुम्ही दाखवलं. हा. छान. वा. माझा भाऊ आलाय माझ्या बरोबर. भाऊ का? भाऊ नमस्कार आहे. नमस्कार. नमस्कार. मी यांचा लहान भाऊ, हा माझा मोठा भाऊ. येस अच्छा नाही पण नवरा मुलगा कुठे आहे? तुमचं कळलं, नवरा मुलगा. हेच आहे. हाच नवरा मुलगा आहे, अरुण कदम. शॉकिंग आहे पण खरं आहे. मस्करी नका करू, नवरा मुलाला बोलवा, आम्हाला पण निघायचं. अरे अहो असं काय खरंच सांगतोय, हाच आहे नवरा मुलगा हा, अरुण कदम, माझा मोठा भाऊ, मी याचा लहान भाऊ. हा खरंच नवरा मुलगा आहे? हा. हा नवरा मुलगा कमी, नवरा माणूस जास्त वाटतोय. आहे, जुगल. आणि तुम्ही बोलला की हे तुमचे भाऊ आहेत. सख्खे भाऊ आम्ही दोघं. हा. वाटत नाही हो. नाही नाही, बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुमचं, वाटणारच नाही. काही झालंय ऍक्च्युली, हा आईवर गेलाय, मी काकीवर गेलोय. काय? दादा पूर्ण वाक्य बोल ना, नाही काय ते अर्धवट काय? सांगशील दादा? नाही नाही, तसं नाही ते. मला आई वडिलांनीच वाढवलं लहानपणापासून. दादाला ना आमच्या काकींनी काकींनी वाढवलं. वाढवलं, बरं. आमची काकी तिकडे खानदेशात असते ना, तिकडे मोठे झाले दादा आमचे. अच्छा, हे खानदेशात लहानाचे मोठे झाले. होय, होय, होय. तरी इकडची भाषा चांगली बोलतात हे. अजून 5 मिनिटं थांबलात ना सगळं महाराष्ट्र फिरून आणते. अरे चांगलं आहे. ताई, हे स्थळ जास्त रखडलेलं वाटतंय. हा? हा, काय काय काय? काय बोला जास्त रखडलेलं रखडलेलं आहे आणि थोडस अडलेलं पण आहे बरेच वर्ष त्याचं. पण माणूस चांगला आहे. एक नंबर. त्याचं मन म्हणजे धरण आहे. आणि साधं सुद्धा धरण नाही, जायकवाडी धरण. जायकवाडील एक धरण आहे ना त्याच्याबद्दल. ते धरण आणि पाणी केवढं, अहो नुसतं एक दार जरी उघडलं ना तरी अख्खी आमराई हिरवीगार होऊन जाईल एवढं. नाही ठीक आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल तुम्ही नवरा मुलगा म्हणून सांगताय हा. ते मरणोत्सुक वयस्क वाटतायत मला. नाही नाही, अगदी बरोबर आहे तुमचं. काय बोलले हे? नाही सांग. दादा, मरणोत्सुक म्हणजे तुझी अर्धी लाकडं मसणात गेलीत असं हा, बोलतात. अच्छा. अरे मग ते डायरेक्ट बोला ना, अर्धी लाकडं मसा मरण मला हे नाही बोलता. बघितलं किती भोलाय, बघितलं कशावर आक्षेप घ्यायचा ते पण कळत नाही मी एवढा भोला. नाही फोटो दाखवला होता ना तुला भाऊ. अगं ताई, त्यांचा फोटो पाठवला तो एवढाच होता. प्रत्यक्षात फोटोपेक्षा ते एवढेच जास्त आहे. हे बघा, काय असं असलं तरी दादा चांगला आहे, दोघांचा संसार उत्तम होता. नक्की बघा, करील म्हणजे संसार चांगलाच करील. म्हणजे अहो, काय? उतावल्या नवऱ्यापेक्षा 4 पावसाला ना अधिक बघितलेली आहे. नाही तर काय, एकदा का संसाराला गाडी लागली की याची उंची, लांबी, रुंदी, जाडी, आयत, चौकोन सगळं वाढणार. वेड्यात का? काय? मी- संसार केला कोणाची उंची वाढते? होय? अहो सामाजिक उंची वाढते, आर्थिक उंची वाढते. पु ल देशपांडे वाचलं नाही का तुम्ही? मी वाचलाय, ह्यांना लागू होत नाही तो. हे नाही. आणि काय कसंही असलं तरी मी माझ्या दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. बस. नाही बरोबर आहे. बरं. एक नंबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, खोटं नाही सांगितलं. हा. हाय म्हणून हाय. बरोबर. नाही हा हाय म्हणून हाय. बरं, हे नका बोलू. नाही थोबाड फोडेन. तू जास्त बोलू नको. नाही. मला बोलू द्या. बरं. मला आज बोलू दे. बरं. मला बघ, मला अडवू नको. हा हाय म्हणून हाय. बरोबर. नाही तर हा नाही तर हा नाही. नाही हा म्हणजे नाही. म्हणजे हा नाही. तू नाही. थोबाड जास्त बोलू नका. हा हाय म्हणून हा, हाय. बरोबर. आलं- लक्षात आलं तुमच्या? म्हणजे- नाही तर हा नाहीच आहे. म्हणजे आता ह्याचं हची बारकाडी कळली नसेल म्हणून तुम्हाला सांगतो मी. ह्याचं काय आहे, हा जर वटवृक्ष आहे हा तर हे भांडगुळ. भांडू.
हे केव्हाच उडून गेलं असतं हाय म्हणून चिकटले नाही नाही नाही. अरे काय बोलतो तुम्हाला कळतं काय वसुडे म्हणजे ऍक्च्युली मी तसं म्हणजे मी भांडगुल नाही मी एक झाड आहे. म्हणून तुला सांगतो पाहुण्यानू हा आहे म्हणून हाय. हा मुराने बघा हे नका आता परत थोबाड फोडीन जास्त बोलास तर मला आज बोलू दे नाही बोलू दे मला बोलू दे मला बघ मला जाऊन तोंडाला नाही मला बोलू दे हा हाय म्हणून हाय हाय बरोबर म्हणजे हा नाहीच आहे नाही हा तर गावात खरं बघ खरंच नाही आहे म्हणजे आई वडिलांनी हा सेकंड चान्स घेतला म्हणून बरं झालं. बरोबर म्हणजे तुला सांगतो आई वडील गेले ना यांचे दोघांचं हा. तेव्हा हा 9 वर्षाचा बरं. होता आणि हा 3 वर्षाचा. आता मला सांगा आई वडील जेव्हा गेलं तेव्हा कोणाचा हात कोणाच्या हातात द्यायला पाहिजे. मोठ्या भावाच्या हातात लहान भावाचा हात दिला पण पाहिजे. उलट झालं इकडे बरोबर. धाकट्या भावाच्या हातात मोठ्याचा हात दिलेला आहे की वा याचा सांभाळ कर याला सांगितलं ना आई बाप सांग याचा सांभाळ कर हात नाही आला बोट पकडलेलं मी दादा. हे नका सांगू हे कशाला नाही. अरे नका मला- सांगत, नाही सांगायचं वसुडे. काय नाही तुला सांगायचं? माहितीये? सांगायचं. तुला काय माहिती तू होतास तेव्हा आमचे आई वडील गेले तेव्हा तू होताच वाचाड्या. होतं नव्हतं काय तुम्ही कुठे असता? नाही नाही मी मुंबईला असतो मी तिथे कॉर्पोरेट मध्ये जॉबला आहे. बरोबर कॉर्पोरेट हो मध्ये हो. पण इथे गावचं सगळं दादा सांभाळतो yes. म्हणजे इथली शेतजमीन वाडी बिडी सगळं दादा बघतो. म्हणजे थांबा हा बोलणार नाही लाजतो पण मी सांगतो याच्या वतीनं हा शहरात असतो पण गावात सगळ्यात मोठं घर यानं बांधणार आहे हे नका सांगू. नाही, नाही, याला थोबडं व्हायला थोबडं सांगतोय ना मी. अरे हा आहे म्हणून हाय. म्हणजे हा नाहीच आहे थोडक्यात. बरोबर. बरोबर. म्हणजे हा नाही तू मला आज बोलू द्या प्लीज हा हा म्हणजे सगळं जे काय आहे याची सगळी देखभाल जो आहे तर हा करतो बरोबर आतापर्यंत गेला ना याच्या पुढे पण हाच देखभाल याची अरे करणार. काय बोलता तुम्ही वाचून तुम्हाला करतं काय वाचवून काय झालं? घर मी बांधलेलं आहे. सगळा खर्च मी केलेला आहे आणि काय केलंय ह्याचं काय सांगताय तुम्ही 7-12 आहे ना तो माझ्या नावावर आहे समजलं ना वाचड्यानो 7-12. हा वाचता येतो नुसता अरण्या दादा कसा आहेस रे एवढं बोलतो खातो पितो जातो चांगले मार कोंबड्या बिंबड्या खाऊन जातो नली चोक्या 1 नंबरचा वासाडा काय बोलस तू याला काय बोल नली चोक्या नली चौक वाहन मारू वासाडे तुला मग काढा, काढा. तू- तू आता मोरे जाऊ दे तुझं थवाड पडली असं बोलू नको कलियुग म्हणतात तर काय खोटं नवं बरोबर या धाकट्या भावान याच्यासाठी एवढं केलं नाही असा कुठला भाव करणार नाही नाही रे. पण म्हणजे आतापर्यंत यांना सगळं केलं नाही याच्या पुढे सुद्धा हा सगळं करणार आहे माहिती आहे एवढा सक्षम आहे मी करणार हा, म्हणजे काय म्हणजे दादा किती मला बोलू दे मी दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आणि मी दादाचं सगळं करणार पैशा रडायचा रडाय का नाही नाही मी करणार हा मला तर हे धाकटेच जास्त चांगले वाटतात होय. आणि रुबाबदार पण आहेत ना कॉर्पोरेट मध्ये आहेत. काय बोलला तुम्ही रुबाबदार हा आत्ता केस रोपण केलंय वजन कमी केलंय म्हणून बरा तरी दिसतोय वाचाडा नाही तर लोक मला बोलायचं हा तुझा बाप आहे सपशेल अरण्या चुकीचं आहे तू ना सरळ सरळ त्याच्यावर जलतोस आहे हा? अरे माया जलतोस आहे. माया लावली बापासारखी हे अर्थ काढलं नाही बघ काही झालं तरी मी उभं राहणार आहे दादाच्या मागे मी सगळं करणार दादाचं अहो सगळं ठीक आहे ह्यांच्या मागे तुम्ही उभे राहाल पण त्यांनी काहीतरी केलं पाहिजे ना हा. माझ्या बहिणीचं लग्न ह्यांच्याबरोबर होणार आहे ह्यांचं काहीतरी कर्तव्य असेल जबाबदारी असेल ना. अरे मीच करतोय सगळं मीच इथून तिथून सगळं करतोय मी इकडे आंबा पिकवतोय हा वाचाडा तिकडे जाऊन खातोय मी काजू पिकवतोय हा वाचाडा खातोय मी इथं शेत पिकवतोय हा तांदूळ खातोय वाचाडा हा कायच करत नाही मी करतोय सगळं माझं आहे हे सगळं दादा माझे काजू काढले काजू काढले अरे काजू काढले नाही. काजू काढतोस त्याचं हे प्रसादच्या काजूला काढायचे हा, आधी सांगून संपवाया. ठेवतोय उगाच बोलू नको अरे हा बघ सगळा हा भाव आतापर्यंत करीत आलाय बरोबर. हा याच्या पुढे पण हा सगळा हा भाव करणार आहे तरी असा उलटा बोलशील तू भाव काय करणार आहे वाचाडा काय केलं नाही रे याने ती गल्याची चेन घेऊन मिरावतोस हा दर दिवाळीला कोणाची चेन आहे कोणाची तू चेन? सांगतोस माझी चेन आहे पण तुला आणून कोणी द्याला कोणी दिला? आणून पैशान तुला द्याला की नाही मला सांग बरं मी पैशान- आणून तू दिली आणून दिलीस की नाही मी आणून दिली दिलीस ना पण ते नका काढू काय काढू नको मी आणून दिली. लोक ह्यांना चेन कोणाची आहे ती अरे वाचाड्यानो ह्यांनी दुकानातून फक्त आणून दिली पैसे मी दिले सगळं मी करतोय तुम्हाला कळतं का नाही वाचाड्या? हे सगळं मी करतोय मी पैसे दिले सगळ्या गोष्टीचे काय पैसे 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 करताय हो मगाचपासून ऐकते पैसे 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 कोणाला पैशाचा मास दाखवताय तुम्ही इथे एवढा जीवाला जीव देणारा भाऊ आहे तुमच्यासाठी एवढे चांगले गावकरी आहेत, तुम्हाला काहीच पडलेलं नाही पैशाचं माज आहे हा? मला नाही पैशाचं माग. भाऊ मला नाही करायचं या माणसाशी लग्न नाही कळले नाही आणि मला याचं तोंड पण नाही बघायचं मला नाही करायचं तुमच्याशी लग्न आणि आता मला कळलं तुम्ही बोलत होता की बघणीचा कार्यक्रम बाहेर करूया म्हणून गावाच्या बाहेर करूया इथे आलो असतो तर तुमचं खरं आम्हाला कळलं असतं जे या 2 माणसांनी आम्हाला सांगितलेलं आहे. नाही नाही तसं नाही हे वचडे हे नाही हे खरंच हे कशाला आले इकडे एक शब्द बोलू नका आता हा. नाही मला तुमचं तोंड पण नाही बघायचंय एक वेळ मी धाकट्या भावाची लग्न करेन पण नाही नाही हे बघा असं नका बोलू प्लीज म्हणजे तुमची हरकत नसेल तर मी तयार आहे पण हे काही येडायस का तू अरे मला बघायला आले तर तू कसं करशील लग्न वाचड्या एक मिनिट
आता आवाज चढवू नका आमचं ठरलेलं आहे आपण मुंबईत बोलणी करूया नाही नाही ऐका तुम्ही मी येतो मुंबईत आपण माझ्या बोलू बहिणीला बरं. तुमच्याशी बोलायचं नाही आमच्या घरासमोर आलात ना तर तांदूळ म्हणून कोंबडीला टाकेन आधीच सांगतोय चल ताई तू मारीन धरून नाही नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे मी जरा सोडून आलो. नाही, जा, 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 सोड. माणूस चाल. आहे. असं नाही अरे ना या चला ना कोणाचं ना भलं करण्यासारखा नाही भाव आहे ना अरे तुझा? जरा थोडा संयम ठेवला असतात पैशाचा माज दाखवतोस त्यांना नाही तर काय अरे पण हे सगळं मीच केलं ना नाही तर फुक वासवानी. गेला सारखं सारखं मी कशा लाज वाटू दे काय भाजून खाल्ली जाय काल भूक लागली म्हणून नाही तर काय? बरं कांदा पोहे केलेस काय पाहुण्यांना द्यायला हो, हो. असलं तर आम्हाला बशी बशी घेऊन दे ना, देतात बशीभर घेऊन तुम्हाला पोहे पाहिजे. अरे, ऐक, ऐक, ऐक.